नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी नदी आणि समुद्राचे मिलन होते अशा ठिकाणाविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ज्यांनी सबस्क्राइब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्रात काही ठिकाणी नदी आणि समुद्र यांचे संगमस्थान पाहायला मिळते। हे संगमस्थळे निसर्गदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या आणि पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जातात। अशा ठिकाणांची माहिती सविस्तर या ठिकाणी दिली आहे। 1. वेंगुर्ला तिरकोळ संगम, सिंधुदुर्ग जिल्हा। नदीचे नाव तिरकोळ नदी। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान वेंगुर्ल्याच्या जवळील तिरकोळ गाव। वैशिष्ट्य तिरकोळ नदी अरबी समुद्रात मिसळते। येथे महाराष्ट्र आणि गोवा सीमा देखील आहे। येथील दृश्य अतिशय मनोहारी असते। छोट्या ओढ्यांनी नदी पार करता येते। पर्यटन नैसर्गिक सौंदर्य, शंकर मंदिर, बोटिंग या ठिकाणी आहे। 2. विजयदुर्ग आणि वाडा नदी संगम, सिंधुदुर्ग। नदीचे नाव वाडा नदी। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान विजयदुर्ग किल्ल्याजवळ। वैशिष्ट्य ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याजवळ वाडा नदी अरबी समुद्रात मिळते। हे भौगोलिक दृष्ट्या आणि इतिहास दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे। 3. राजापूर जोग नदी संगम, रत्नागिरी जिल्हा। नदीचे नाव जोग नदी। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर। वैशिष्ट्य छोट्या खाडीतून वाहणारी नदी समुद्रात मिसळते। येथे पर्यटक जास्त नसल्यामुळे शांतता लाभते। 4. देवगड कोडजाई नदी संगम, रत्नागिरी जिल्हा। नदीचे नाव कोडजाई नदी। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान देवगड तालुक्यातील कोडजाई बंदराजवळ। वैशिष्ट्य येथे मासेमारी करणाऱ्या लोकांचे अस्तित्व आहे। समुद्र आणि नदीच्या संगमामुळे मृद व जलवायू मिळतो। 5. शिर्डी शिव कोकण किनारा। नदी सावित्री नदी। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान हरिहरेश्वर। वैशिष्ट्य हरिहरेश्वर हे धार्मिक आणि पर्यटनाचे स्थळ आहे। येथे नदी आणि समुद्राचे दृश्य फारच भव्य दिसते। 6. भाटे रत्नागिरी। नदी भाटे खाडीतील नदी प्रवाह। समुद्र अरबी समुद्र। संगम स्थान रत्नागिरी शहराजवळील भाटे किनारा। वैशिष्ट्य येथे खाडीचा प्रवाह समुद्रात मिसळतो। पर्यटकांसाठी हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर अनेक ठिकाणी नदी व समुद्र यांचे संगम होत असले तरी यातील काही ठिकाणे पर्यटकांसाठी प्रसिद्ध असून काही अजूनही कमी प्रसिद्ध आहेत। या संगमस्थळांवर नैसर्गिक सौंदर्य, जैवविविधता, मासेमारी आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडते। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। थँक्यू।